हे बघा, मी आणि माझा मित्र मंजुनाथ असे आम्ही चाललोय लोणावळा इथे असलेल्या एकोले व्हॅली मधील लोटस या वॉटरफॉलला. तर तुम्ही पाहू शकता आम्ही चाललोय दोघ जण. छान सुंदर असा हा रोड आणि गाडी चालवणारा मंजुनाथ कुलकर्णी. हे बघा, मी आता आलोय एकोले व्हॅलीला जाणाऱ्या रोड पाशी. तर इकडे पाहू शकता हा रोड आहे ना, एकोले व्हॅलीकडे जातोय आणि समोर आपल्याला तो तैलबेल दिसतोय. त्याच्या इथूनच एक रस्ता पायवाट गेले ते सरळ एकोले व्हॅली लोटस वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी जाते. आणि इकडे पाहू शकता इथं पार्किंगची पण व्यवस्था आहे केलेली, पार्किंगची जागा आहे. बघा हा रोड आहे, इकडे जातो तैलबेला, त्याकडे सरळ जातो इकडं. आणि हा आहे भांबुर्डे गावात नेणारा रस्ता. तर आपल्याला त्या रोडने इकडे जायचं आहे. इथं काहीतरी बोर्ड वगैरे लावलाय, फलक. हा बघा, दोन्हीकडे दोन सीमा दिसत आहेत. सगळा कलर गेल्यामुळे त्या बोर्डवर काय आहे ते दिसत नाही. तर आपल्याला या रोडने सरळ जायचं आहे. इथं वाटेत जाताना आपल्याला लिंबू सरबत, पाणी, थम्स अप वगैरे थंड मिळतं. हे बघा, हे वॉटरफॉलला जाताना लागणारं हॉटेल वगैरे आहे, जे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं पडीक आहे. तर आपल्याला ह्याच वाटेने जायचं. जय शिवराय, मी अमृत आणि आज मी आलोय लोणावळा येथे असलेल्या एकोले व्हॅली मधील लोटस या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी. तर आज आपला ट्रेक हा लोटस वॉटरफॉल या ठिकाणचा होणार आहे. आणि तुम्ही इकडं मागे पाहू शकता, हा आहे तैलबैला. त्याच्याच इकडं हा समोर दिसतोय तो किल्ले घनगड. तर आपल्याला इथून किल्ले तैलबैल आणि किल्ले घनगड असे दोन किल्ले दिसतात. आणि जर तुम्ही येत असाल तर गाडी म्हणजे जिथं गवत नाही किंवा जळालेलं गवत आहे अशा ठिकाणी तुम्ही गाडी लावा. कारण गेल्या वर्षी एक कार आणि 4 टू व्हीलर वनवा लागल्यामुळे जळाल्या होत्या. तर येताना एवढी काळजी घ्या. चला मग जाऊ आपण आता वॉटरफॉलला. बघा, इथं मी आलोय लोटस फॉलला आणि इकडे मलाच माझे म्हणजे व्हिडिओ वगैरे बघणारे मित्र भेटलेत. तर हे बघा, जय शिवराय, जय शिवराय मंडळी, जय शिवराय जय शिवराय मित्रांनो, मी अमृत. तर आज मी आलोय एकोले व्हॅली मधील लोटस वॉटरफॉल या ठिकाणी जाणार आहे. तर मी आता अर्ध्यामध्ये आलोय आणि तुम्ही इकडे पाहू शकता, हा त्या बाजूला हा ओढा आहे आणि आपल्याला या ओढ्याच्या साईडने जावं लागतंय. आता तर मी ओढ्याच्या साईडने चाललोय, पण पुढे गेल्यानंतर आपल्याला ओढ्यामधूनच जावं लागणार आहे. ओढा पूर्णपणे आटलेला आहे, पाणी वगैरे काही नाही याच्यामध्ये. आता पडलो असतो, वाटेमध्ये दगड आहे, पाहू शकता. लक्ष नव्हतं माझं. तर तुम्ही येताना कृपया लक्षपूर्वक काळजी घेऊन या. आणि तुम्ही पाहू शकता पायऱ्या आहेत तिथं जाणाऱ्या, छानपैकी अशा पायऱ्या बनलेल्या आहेत. आणि तिकडं पाहू शकता ती मित्रमंडळी काही जण गेलेत पुढं. बघा, आता इथून पुढं आपल्याला ओढ्यातून जावं लागणार आहे. ओढ्यातून पण हे असे मोठे मोठे दगड आहेत, दगडामधून उड्या मारत जावं लागतंय. हे बघा, ओढा पूर्णपणे आटलेला आहे आणि आपल्यालाच दादा, तुमचं नाव काय हो? माझं नाव अमृत.
नाही तुमच्या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव उन्हाळ अमृत असं आहे. उन्हाळ अमृत. उन्हाळ. हा अमृत. मला वेगळंच ऐकू आलं उन्हाळ म्हणून. उन्हाळ अमृत. ठीक आहे, आता आम्ही ओढ्यामध्ये आहे आणि इथं पाहू शकता माझा मित्र हा झोपाळ्यावर बसलाय, झोका घेतोय. नैसर्गिक झोपाळा. नॅशनल झोपाळा मस्त पैकी बसलाय निसर्गाच्या. आणि हा माझा मित्र मंजुनाथ पहिल्यांदाच माझ्यासोबत आलाय. तर मंजुनाथ तुला कसं वाटतंय? मस्त एकदम भारी भारी वाटतंय मंजुनाथला. आणि हा आपला सात्विक ठोंबरे. काय विषय काय तुमचं इकडे काढताय काय तुम्ही मला ते सांगा पहिले. विषय आपण आलोय मला पण वॉटरफॉलला. तिथं मध्ये. तर आता आम्ही थांबलोय मित्राची वाट बघत. येतंय. हे बघा मी आता अर्ध्यापर्यंत आलोय आणि अर्ध्यापर्यंत आपल्याला आल्यानंतर आपल्याला हे असं मोठा आणि मोकळा ओढा दिसतोय. तुम्ही पाहू शकता खडक. आणि इथं मध्ये मध्ये ना पाण्यामुळे असे रांजण खळगे तयार झालेत. हे पाहू शकता. हा इकडे रांजण खळगे. आणि इथं आता ओढ्यामध्ये आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता हा समोरचा दिसतोय तो घनगड आहे. तो घनगड. आणि तिकडं तैलाबैल आहे. तो आता इथून नाही दिसणार, वरती गेल्यानंतर दिसणार आहे. आणि ओढ्यामध्ये पाणी नाही. जे पाणी आहे ते एकदम खराब झालंय आणि वास मारायला लागला खूपच. हे बघा इथं आलो आणि किती इथून मला वाटतं घसरत जावं लागेल खाली मस्त वेगळी. असं इथून सांभाळून जावं लागेल कारण खूपच असा उतार आहे. आणि पाय जर घसरला ना तर खाली अपघात होण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे जाताना हळूच जा. पाहू शकता ही वाट आहे. इथून थोडस अवघड आहे येणं. पूर्ण निसरटी वाट आहे. वगैरे काही जागा नाही. इथून हळूहळू बसून झोपून जावं लागेल. येताना कृपया इथून हळू या. आणि हे बघा कुंडामध्ये पाणी साचलंय. इथं एक रांजण खळगे तयार झाले पाण्यामुळे. हा पावसाळ्यात बंदच असेल, करत असेल इथून ते. ही वाट जाणारी पूर्ण असा खडक आहे आणि आपल्याला ओढ्यामधून जावं लागतं. म्हणजे थोडासा पहिला टप्पा आहे ना तो ओढ्याच्या साईडने जावं लागतं, नाहीतर पूर्ण ओढ्यामधून जावं लागतं. हा माझा मित्र बघा मंजुनाथ पहिल्यांदाच आलाय पण कसा पुढे पळायला लागलाय. कुणाची वाट बघत नाही काय नाही, नुसता पळायला लागलाय. कधी एकदा त्या कुंडामध्ये जातो आणि उड्या मारतो असं त्याला झालंय. ही अशी वाट आहे. असं दगडांवर पाय ठेवून हळूहळू सावकाश जावं लागेल. बस हळू येतो कसं ना की आता आपण आलोय इथपर्यंत. उड्या मारत झोपत
आलोय. वा. हे बघू शकता हे किती उंच आहे. पावसाळ्यात इथं काय येता येणार नाही कारण हे पूर्ण भरलेलं असतं पाण्यात. आणि या वॉटरफॉलला येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतोय असं मी जे काही युट्यूबला व्हिडिओ बघितलेत त्याच्यामध्ये बघून सांगतोय. आता किती वेळ लागतोय ते मी नंतर सांगेलच. भरपूर ठिकाणी पाण्यामुळे ना असे रांजण खळगे तयार झालेत. हे बघा, हे पाहू शकता. इथं एक असा रांजण खळगा जो की पाण्यामुळे अनेक वर्ष पाणी त्या खड्ड्यांमध्ये जाऊन हे असे तयार होतात. त्यासाठी 1 वर्ष नाही अनेक वर्ष जावं लागतं तेव्हा असे रांजण खळगे तयार होतात. आणि आपल्याला इथं आलोय आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी चालू झालंय. हे बघा, इकडे पाहू शकता पाणी दिसतंय. तिथं बघा एक मोठं असं कुंड आहे. आपण तिथे जाऊ आणि पाहू. वा, ती जबरदस्त खतरनाक. तेव्हा तिकडे पाहू शकता मोठं असं पाण्याचं कुंड. आणि आपल्याला इथं आल्यानंतर परत ओढ्याच्या साईडने चालावं लागतं थोडंसं अंतर. तिथून इथपर्यंत इथून पुन्हा ओढ्याने जावं लागतं. इथं थोडंसं अवघड पॅच आहे. सांभाळून उतरावं लागेल. मी आता उतरलेलो आहे. मस्त असं कुंड आणि इकडं पाणी पाहू शकता किती स्वच्छ आहे. देवकुंड नाही, ही अशी वाट आहे जे की ओढ्याच्या कडे जाते. थोडंसं जाणं अवघड आहे. जर का पाय घसरला नाही तो तर खाली पडण्याची खूप शक्यता आहे. हे बघा, इकडे पाहू शकता एक किती खोल आहे आणि आपल्याला असं एकदम कडेबरोबर जावं लागतं. समजा जर चुकून पाय घसरला तर इथून आपण पूर्ण खाली पडू शकतो आणि 100% हात पाय मोडणारच आहे. त्यामुळे वेळ लागू देत, 10-15 मिनटं उशीर होऊ देत, पण हळूच जा. आणि आपल्याला जायचं आहे ते लोटस वॉटरफॉलच्या कुंडामध्येच. पण 15 मिनटं लेट झाल्यामुळे कसं ते कुंड कुठं पळून जाणार नाही का आपण कुठे जाणार नाही. त्यामुळे खूप हळू सांभाळून या. हे बघा, आता आपण पोचलोय. ते पाहू शकता तिथं ते कुंड आहे आणि आपल्याला तिथं जायचं आहे. आपण याच्यासाठीच एवढा प्रवास करून आलेलो आहे, 1-1.5-2 तास चालून.
आणि इथं आल्यानंतर हे बघा दोरी लावले धरण्यासाठी, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने एक नंबर काम केलंय. इथं दोरी दिले. थांब थांब इकडे वा. आता आपण आलोय त्या कुंडाच्या ठिकाणी आणि असं कडे बरोबर एकदम सांभाळून जावं लागतं. तेव्हा काही हे बघा काही लोक ना अगोदर झालेत, भरपूर लोक आहेत. आज धुलीवंदन, बऱ्याच लोकांना सुट्टी आहे, त्यामुळे फिरण्यासाठी आलेत. हे बघा हेच ते आंबे व्हॅलीमध्ये लोटस वॉटरफॉल. याच्यासाठीच आपण 70 ते 80 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहे. परत 1.5 ते 2 तास चालून हे कुंड पोहण्यासाठी आलेलो आहे. हे सह्याद्रीतलं सुंदर असं लोटस फॉल, पाण्याचं कुंड. ते बघा इकडे पाहू शकता काही मुलं वरती चढून मॅगी बनवायला लागले. लोटस फॉल आणि ही इकडची मागची बाजू. वाव, किती सुंदर असं पाण्याचं कुंड पाहू शकता. मित्रांनो, आता आपलं पोहून झालंय, तर आपण आता निघालोय. पोहण्यास खूप मजा येते. हे पाहू शकता, हीच वाट आहे खाली येणारी दोरे पण बांधले त्यांनी.
त्याला आपण धरून चढू शकतो. ते पाहू शकता, ते तिथं कुंड आहे. आता आम्ही जाऊन आलोय. जायला ही इकडून अशी वाट आहे, ती थोडीशी वाट आहे ना, तिथून थोडीशी अवघड आहे. दोरी पण बांधले, पण जाताना एकदम सांभाळून जावं लागेल. तर आता आम्ही मस्तपैकी जाऊन पोहून उड्या मारून निघालोय. कमीत कमी 1-1.5 तास आम्ही त्या पाण्यामध्ये होतो. खूप मजा आली. हे बघा, आता आम्ही चालून पोहून थकलेलो आहे. तर इथं आता आम्ही भेळची पार्टी करणार आहे. इथं पाहू शकता ही भेळ. आमची भेळ खाऊन झाली आहे. मस्त छान वाटलं. भूक पण लागली होती. सकाळी 6 वाजता निघलो होतो. तर 4 बिस्किट खाऊन खाली होते. यायला 2-3 तास लागले चालून. फार थकवा आलेला. मस्त की आता वेळ खाली पोट भरलेला आहे आणि आम्ही पुन्हा आमच्या वाटेला लागलोय. असं ओढ्यातून जावं लागतंय. तेव्हा इकडं ना चारी बाजूला रांजण खळगी दिसते बघा. इथं, इथे, इकडे, इकडे, इथं, इथे पूर्ण रांजण खळगी मित्र चाललेत. तेव्हा इथं थोडंसं अवघड पॅच आहे. इथं चढताना उतरताना हा इथला एक आणि वरचा एक. इथं 2 ठिकाणी थोडंसं अवघड आहे. असं पार झोपून चढावं लागते. वा, ते बघा इकडे जायचंय. आता मी बऱ्यापैकी वरती आलोय. आणि जर तुम्ही येत असाल, यायचा प्लॅन असेल, तर पायामध्ये चांगल्या ग्रिपचे शूज घाला. कारण जाताना पूर्ण वळून जावं लागतंय. जाताना येताना असा पूर्ण उतार आहे. तर चांगले शूज असतील तर घसरायला होणार नाही. लवकर जाऊ शकता, लवकर येऊ शकता.
हे बघा, आता आम्ही इथे आलोय. इथून पुन्हा पायऱ्या चालू होतात. हे आपले अमर चिकणे भाऊ. बघा, आता मी ओढ्यातून वरती आलोय. आपल्या ओढ्यातून येणारे वाट सगळे संपली आहे आणि इथून पायऱ्या चालू होतात. एवढ्या अर्ध्यापर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. शिवाय केला काय वाटतं? मित्रमंडळी दमल्यामुळे आराम करतायत. त्यांना आराम करू द्या, आम्ही जातो वरती. मला पण खूप दम लागले. कुठेतरी बसावं लागेल आता. हो. हे बघा, पूर्ण वरती आलोय.